मिरज तालुक्यातील बोलवाड येथील नागरिकांना मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईला सामोरं जावं लागत असताना सरपंच निगार शेख यांच्याकडून जाणून-बुजून कूपनलिका खुदाईचं कामे मंजूर असतानाही जाहीर निविदा प्रसिद्ध करण्यास विलंब करीत असल्याचा आरोप करत बोलवाड येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला टाळ ठोकत सरपंचाच्या खुर्चीला जोडे मारो आंदोलन केले। तसेच सरपंच शेख यांचा निषेध व्यक्त केला। बोलवाड येथील सर्व वाड्या वस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई निर्माण झाली। 2 किलोमीटरवरून ग्रामस्थांना टाकळीच्या योजनेचं पाणी आणावं लागतं। ही पाणी टंचाई दूर व्हावी म्हणून बोलवाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, बेघर वसाहत, समाज मंदिर, आंबेडकर नगर, जिल्हा परिषद शाळा व व्यायाम शाळेजवळ कूपनलिका खुदाईसाठी 15व्या वित्त आयोगातून निधी मंजूर झालाय। सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून केवळ जाहीर निविदा प्रसिद्ध करणं बाकी आहे। मात्र सरपंच निगार शेख यांच्याकडून निविदा प्रसिद्ध करण्यास टाळाटाळ असल्याने ऐन उन्हाळ्यात बोलवाड येथील वाड्यावर पाणी टंचाई निर्माण झाली। सरपंच शेख यांनी त्वरित निविदा प्रसिद्ध करून कूपनलिका खुदाईच्या कामास सुरुवात करावी अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य सचिन कांबळे यांच्यासह सदस्यांनी केली होती। मात्र सरपंच निगार शेख यांनी जाहीर निविदा देण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला। पाणी टंचाईला सामोरं जाणाऱ्या बोलवाड येथील महिला व ग्रामस्थांसह ग्रामपंचायत सदस्य सचिन कांबळे यांनी ग्रामपंचायतीसमोर आंदोलन सुरू केलं। यावेळी सरपंचाच्या कारभाराचा निषेध करण्यात आला। सरपंचांना आंदोलनस्थळी बोलवा असा आंदोलकांनी आग्रह धरला। उपसरपंच भाऊस नरगच्चे यांनी भ्रमणध्वनीवरून सरपंचांना संपर्क करून आंदोलनस्थळी येण्याचा आग्रह केला। मात्र सरपंचांनी मी येणार नसल्याचं सांगितलं। त्यामुळे संतप्त आंदोलन सरपंचांची ग्रामपंचायत मधील खुर्ची ग्रामपंचायत आवारात आणून खुर्चीस महिलांनी जोडे मारत सरपंच निगार शेख यांचा निषेध व्यक्त केला। त्यानंतर संतप्त महिलांनी ग्रामपंचायत टाळे ठोकलेत। यावेळी उपसरपंच भाऊस नरगच्चे, ग्रामपंचायत सदस्य सचिन कांबळे, रुपाली कांबळे, पूजा नाईक, परवीन हवालदार, दीपाली कांबळे, माजी सरपंच पिंटू नाईक, सतीश दबडे, सारिका गस्ते यांच्यासह मोठ्या संख्येने महिला व ग्रामस्थ आंदोलनात सहभागी होते। यावेळी सरपंच निगार शेख यांचे पती ग्रामपंचायतच्या कारभारात लुडबुड करीत असल्याने बोलवाडच्या विकासाला खीळ बसली आहे। त्यामुळे सरपंच शेख यांच्या पती विरोधात पुराव्यासह जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार करणार असल्याचं सचिन कांबळे यांनी सांगितलं। ग्रामपंचायतीच्या वतीने 15वा वित्त आयोग योजनेतून मागासवर्गीय कल्याण विभागातून मागासवर्गीयांच्यासाठी जो 15% मधला जो राखीव निधी आहे त्यामधून मागासवर्गीय वस्तीमधील बोर रिपेअर करणे आणि मागासवर्गीय वस्तीमध्ये म्हणजे बौद्ध समाजामध्ये नवीन बोर खुदाई करून त्या ठिकाणी सौर ऊर्जेवरती हातपंप बसवणे हे काम मंजूर असून त्या कामाचे अंदाजपत्रक ग्रामपंचायतीस प्राप्त झाले। त्याचप्रमाणे गावामधील जिल्हा परिषद शाळा जी आहे आणि अंगणवाडी आहे त्या शाळेतील मुलांना पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याकारणाने त्या ठिकाणीसुद्धा 15वा वित्त आयोग योजनेतून त्या ठिकाणीसुद्धा बोर मंजूर आहे। त्याचंसुद्धा अंदाजपत्रक या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे। त्याचप्रमाणे समाज मंदिराजवळ जुनी बोर आहे ती बोर या ठिकाणी रिबोरिंग करून त्यावरती सोलर बसवायचा आहे। त्याचप्रमाणे बेघर वसाहतमध्ये जी जुनी बोर आहे त्या ठिकाणी हापसा बसवायचा आहे। त्याचप्रमाणे व्यायामशाळेजवळ जुनी बोर आहे त्या ठिकाणी हापसा बसवायचा आहे। या ठिकाणी जर ही बोरची कामं झाली असती तर या ठिकाणी गावातील पाणी टंचाई दूर झाली असती। सगळे अंदाजपत्रक प्राप्त होऊन मासिक सभेमध्ये याच्यावरती चर्चा होऊन या ठिकाणी पेपरला रिसर्च जाहिरात द्यायचा विषय झाला। पेपरला जाहिरात देण्याकरता जाहीर टेंडरिंग नोटीस निघाली, त्याच्यावरती सरपंचाची ग्रामसेवकाची सही झाली, पण सरपंचांनी मनमानीपणानं या ठिकाणी पेपरला जाहिरात न देता जी टेंडरची नोटीस निघालेली होती ती नोटीस आपल्या घरामध्ये ठेवून बसलेले आहेत। या ठिकाणी सर्वसामान्य जनता या ठिकाणी प्रत्येक सर्वसामान्य जनता ही रानावनात कामाला जाते। सकाळपासून संध्याकाळपर्यंत आता द्राक्षाचा सीझन चालू आहे। लोकांना या गावामध्ये पाण्याची टंचाई भयानक असताना सरपंचांनी पाण्याच्या बाबतीत राजकारण या ठिकाणी केलेलं आहे। जर ही या ठिकाणची जर बोरची व्यवस्था झाली असती तर सर्वसामान्य नागरिकांना 100% दिलासा मिळाला असता, पण सरपंचांनी जाणीवपूर्वक या ठिकाणी टेंडर नोटीस स्वतःच्या घरामध्ये ठेवून या ठिकाणी सर्वसामान्य लोकांचा या ठिकाणी अवमान केलेला आहे आणि त्याचा जाब विचारण्याकरता आज बोलवाडमधील महिला भगिनी ग्रामस्थ यांच्या वतीनं ग्रामपंचायतीसमोर गेल्या 2 तासापासून हे आंदोलन चालू आहे। पण सरपंचांना या ठिकाणी उपसरपंचांनी सांगितल्यानंतर
त्यांना या सर्वसामान्य नागरिकांची भेट घेण्याकरता वेळ नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की मला वेळ नाही, मी येऊ शकत नाही, मी भेटू शकत नाही. मला त्यांना सोमवारी वेळ आहे. जर त्यांना गावातल्या सर्वसामान्य नागरिकांच्याकरता जर वेळ नसेल तर आम्ही ग्रामस्थांच्या वतीनं बोरवाड ग्रामपंचायतीचा सदस्य या नात्यानं सरपंचांना जर गावासाठी वेळ नसेल, गावातील सर्वसामान्य नागरिकांसाठी वेळ नसेल तर त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा अशी ग्रामस्थांच्या वतीनं मागणी करतो.